नाशिकमध्ये कृषीरत्न पुरस्काराचे शानदार वितरण। शेतकऱ्यांचे जोडधंदे हे एटीएम सारखे असतात। त्यासाठी शेळी, मेंढी, मत्स्यशेती सारखे व्यवसाय शेतकऱ्यांनी केले पाहिजे। सन्मान हा फार महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन माननीय खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी केले। जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त झालेल्या कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाला इफ्कोच्या संचालिका साधना जाधव, डॉक्टर किसानचे संस्थापक सुनील दिंडे, उद्धव बाबा निमसे, बापूसाहेब शिंदे, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर, सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण विशाल नरवाडे, डॉक्टर संतोष जाधव, सेंद्रिय शेती तज्ञ सदुभाऊ शेळके, डॉक्टर सुभाषराव शिंदे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते राज्यातील 35 शेतकऱ्यांचा कृषीरत्न पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला। त्यामध्ये मोतीराम शिंदे, अमोल रौंदळ, संदीप खैरनार, हरिभाऊ सातपुते, दिलीप बैरागी, रमेश पाटील, शांताराम गायकवाड, कीर्ती कुमार शाह, नानाभाऊ धनगर, आयुर्वेदाचार्य अनिरुद्ध महाराज यांचा समावेश होता। पुरस्कारार्थींचा मेडल, ट्रॉफी, पैठणी, साडी, सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला। शेतकरी गौरव विशेषांक व दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले। सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। प्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले। कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव, महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे पत्रकार भगवान खरे, उत्तम रौंदळ, निवृत्ती न्याहारकर आदींनी परिश्रम घेतले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, कळवण।